आपणा सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। नमस्कार। शिप्रा मंडळीची वीरारुया मुकबधीर विद्यालय SP कॉलेज ग्राउंड पुणे 30 येथे ही विशेष मुलांची शाळा आहे। ही शाळा कर्णबधीर विद्यार्थ्यांची आहे। माझे नाव सौ संगीता रवींद्र शिंदे। मी येथे प्राचार्य म्हणून काम करत आहे। गेले 30 वर्ष या विद्यार्थ्यांबरोबर मी काम करत आहे। या विद्यार्थ्यांबरोबर काम करताना मला असं सांगावंसं वाटतंय की आपली ही विशेष मुलं असल्या कारणाने पालक जे आहेत तर पालकांचा ॲक्सेप्टन्स की माझं मूल कर्णबधीर आहे आणि माझ्या मुलाला बोलता येत नाहीये म्हणून ऐकता येत नाहीये हे समजवायलाच मुळी खूप अवघड जातो। आणि दुसरी गोष्ट की आपल्याकडे विद्यार्थी प्रवेश घेताना आपल्या विद्यार्थ्यांना पायरी 1 ते इयत्ता 10वी पर्यंत आपल्याकडे ही शाळा आहे। परंतु आपल्याकडे ही मुलं येतानाच मुळी उशिरा येतात। त्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये असं होतं की पालक काय म्हणतात की अरे तुझे बाबा उशिरा बोलले, तुझे आजोबा उशिरा बोलले, तुझी आजी उशिरा बोलली, तुझी आई उशिरा बोलली आणि असं करत करत त्या मुलाचं वय वाढत जातं। आणि मग वाढत गेल्यानंतर मग लक्षात येतं की अरे आपल्या मुलाला खरोखरच बोलता येत नाही। आणि मग हे कळायला थोडासा आणखीन 2-3 वर्ष याच्यामध्ये जातात। त्यामुळे मूल प्रवेशित ॲडमिशन घेताना आपल्याकडे त्याचं वय 5 ते 6 असं होऊन जातं। तर बालवाडीचे वर्ग जे आहेत ते पायरी 1 ते पायरी 4 मध्ये असे नर्सरीचे ज्युनियर सिनियर KG आपण त्याला म्हणतो ते 4 वर्ग आपल्याकडे ह्या मुलांना बेसिकली त्यांना आवाज शिकवला जातो की ज्याच्यामध्ये आवाज आहे आणि आवाज नाही याच्या जाणीवेपासून आपण त्यांना शिकवतो। आणि आपल्याकडे खास त्यांचं स्पीच घेण्याकरता आपल्याकडे ऑडिओलॉजिस्ट म्हणून एक पोस्ट असते ते त्या विद्यार्थ्यांचं स्पीच घेतात आणि मग त्या विद्यार्थ्यांना अ आ इ पासनं प फ ब भ त थ द ध असं करत करत शब्द शिकवतो। म्हणजे आई म्हणताना ओठांची हालचाल आ इ, बाबा म्हणताना बाबा म्हणजे ओष्ठ वाचन आणि उर्वरित श्रवण शक्ती याच्यासाठी आपल्याकडे आपण ठराविक अशी वर्गांची रचना केलेली आहे की ज्याच्यामध्ये ग्रुप हिअरिंग एड असतं आणि मग त्या कानाला लावून विद्यार्थी बोलायला आणि ऐकायला शिकतो। तर अशा पद्धतीने आपल्याकडे पायरी 1 ते 10वीची मुलं शिक्षण घेतात। याच्यामध्ये आपण त्यांना कला विषय शिकवतो, संगणक विषय शिकवतो, स्पोर्ट्समध्ये ही मुलं भाग घेतात, यांना जिल्हास्तरीय बक्षिसं मिळतात। वेगवेगळ्या आता अभिवाचन म्हणून एक स्पर्धा असते आमच्याकडे शिक्षण विवेकची। याच्यामध्ये मुलं स्वतः छोट्या छोट्या कविता वाचून दाखवतात। त्याच्यात पहिल्या क्रमांकाचं 2ऱ्या क्रमांकाचं असं त्यांना बक्षीस मिळतं। पण यामागे खूप मेहनत घ्यायला लागते कारण शब्द छोटे छोटे शब्द आणि नंतर ते छोटे शब्द शिकून वाक्य आणि ते वाक्य बोलून कविता आठवून बोलणं हे अतिशय त्यांना अवघड जातं। आणि यामुळे ह्या मुलांना आपण घेताना पुनरावृत्ती ही जास्त असते, त्याच गोष्टीची पुनरावृत्ती जास्त असते। आपल्याकडे पालक वर्ग जो आहे तो आर्थिकदृष्ट्या दुर्बल असा पालकांचा गट असतो आणि त्यामुळे ह्या मुलांना घरी गेल्यानंतर कोणीही त्यांना शिकवण्याच्या दृष्टीने, त्यांना अभ्यास घेण्याच्या दृष्टीने, पालक त्यांच्याशी बोलण्याच्या दृष्टीने आणि आता तुम्हीही बघताय सगळेजण की नॉर्मल लोकांमध्ये पण पालक आणि मूल यांचा संवाद नाहीये। त्यामुळे ह्या पालकांना केवळ ते कामाला जातात, थकून येतात आणि ह्या मुलांशी वेगळं बोलणं असं पालकांशी होत नाही। त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त तयारी जी आहे ही शाळेतच करून घ्यायला लागते आणि विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका वाचून 10वी मध्ये उत्तरं लिहायची आहेत हे खूप अवघड आहे त्यांना। तर 10वीचा सुद्धा रिझल्ट आपला 10 ते 15 वर्ष 100% रिझल्ट लागलेला आहे। याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे की आपल्याकडे ऑलिम्पिक ज्या स्पर्धा होतात सर्व अपंगांच्या मिळून
त्याच्यामध्ये एक विशेष कौतुक म्हणजे आपल्या शाळेमधील चेतन पाशीलकर ज्यांनी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये चित्रकला ह्याच्यामध्ये 40 वर्षानंतर भारताला गोल्ड मेडल मिळवून दिलेलं आहे। याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो। हा विद्यार्थी आमच्या शाळेचा माझी विद्यार्थी आहे। आपल्याकडे विद्यार्थी ॲडमिशन देताना स्पेशली ससूनचा आपल्याला त्यांचं सर्टिफिकेट लागतो की हे मूल कर्णबधीर आहे आणि त्याचबरोबर आधार कार्ड आणि जन्मतारखेचा दाखला ह्या दोन्ही गोष्टी ओरिजिनल लागतात। त्यानंतरच तो प्रवेश ग्राह्य धरला जातो। कर्णबधीर विद्यार्थ्यांना माझ्या शाळेमध्ये आम्ही प्रार्थना झाल्यानंतर 15 मिनिट रोज मेडिटेशन घेतो। त्यामुळं या दिव्यांग मुलांना एक ऐकून आल्यामुळे खूप चिडचिडा स्वभाव होतो, रागीट स्वभाव होतो आणि मेडिटेशनमध्ये मुलं हे जे प्रॅक्टिस करतात त्याच्यामुळे हे नक्कीच आपल्याला कमी हळूहळू तो राग आणि चिडचिड कमी होण्यास मदत होते। सर्व दिव्यांगांसाठी मेडिटेशन ही अत्यावश्यक गोष्ट आहे असे एक मला सांगावेसे वाटते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की शिक्षक दिनाच्या निमित्ताने जनता सहकारी बँक आमच्या शिक्षण प्रसारक मंडळीच्या वीरा रुईया मूकबधीर विद्यालयात येऊन त्यांनी आमच्या शाळेची ही जी माहिती आहे ही जगापुढे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे। तर मी माझ्या शाळेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मिहीर प्रभुदेसाई सर, आमचे सिप्र मंडळीतील वरतील पदाधिकारी आणि माझी शाळा रुईया शाळा यांच्या सगळ्यांच्या वतीने मी सांगू इच्छिते ही जी जनता बँकेने जी गोष्ट केलेली आहे की या मुलांच्या या शाळेची माहिती जगापुढे देण्याचा प्रयत्न केला आहे। तर मला परत एकदा खूप जनता बँकेचे हे जे काम केलेलं आहे तर ह्याचं मला खूप अभिमानास्पद आणि ही कौतुकास्पद गोष्ट आहे की त्यांनी अशा शिक्षक दिनाच्या दिवशी आमच्या इथे येऊन त्यांनी आमच्या विद्यालयाची माहिती आणि सगळ्या जगापुढे एक छान उपक्रम त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे। आणि मला असं वाटतं की इथून पुढे सर्वांनीच म्हणजे मला असं वाटतं की जनता बँक तर आमच्याबरोबर असणारच आहे, पण शिवाय आपण सर्वांनी आमच्या विद्यार्थ्यांबरोबर येऊन नवीन वेगवेगळ्या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे असे मला अगदी मनापासून वाटते। तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद। आणि आपणा सर्वांना जनता बँकेला आमच्या शाळेकडून माझ्या संस्थेकडून आपणा सर्वांस पुढील वाटचालीसाठी खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा आणि परत एकदा मी धन्यवाद देते।